विठ्ठल 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 हरिः ओम्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमध्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमितो योगी थोरविरागी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय दत्त संप्रदायातील महान विभूती आणि पूर्णावतारी अवतार भगवान श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परम पूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद अध्यात्म क्षेत्रामध्ये परमेश्वराच्या प्राप्तीसाठी काय करावं लागतं हे सांगण्यासाठी म्हणून संतांनी वेगवेगळ्या प्रकारे अट्टहास केला। हे सांगण्यासाठी अट्टहास त्यांना का करावा लागला याचा विचार केला तर संतांच्या वैयक्तिक अनुभूती इतक्या संपन्न झालेल्या होत्या की द्वैत रस जो आहे या द्वैत रसाचा आस्वाद घेता 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 सगळीकडं आपणच आहोत अशा त्यांच्या धारणा व्हावयास लागल्या। या धारणा होत असताना लोकांचं दुःख जे अज्ञानमूलक असतं त्याचबरोबर विविध अशा प्रकारच्या वेदना ज्या संसारात प्रपंचामध्ये अनुभवाव्या लागतात या वेदना पाहिल्यावर संतांना असं वाटायला लागलं की जरी मनुष्यानं प्रयत्न केले तरी सुद्धा त्याच्या प्रयत्नाचं उद्दिष्ट हे जर सर्वैश्वर्ययुक्त असेल आणि इतकंच नव्हे तर त्या उद्दिष्टाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जर अपुरेपणा नसेल तर खरोखर मनुष्य मात्राचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। त्या उद्दिष्टाचा ध्यास घेतला तर द्वैतातून अद्वैतात प्रवास करायचा, अद्वैतातून पुन्हा द्वैतामध्ये लोकोद्धारासाठी म्हणून यायचं। त्याचबरोबर अध्यात्म क्षेत्रामध्ये जे विविध
अशा प्रकारचे सुरेख शब्द आहेत. त्या शब्दांच्यावर विचार करायचा झाला तर साधना कमी पडत असल्यामुळं म्हणा, किंबहुना प्रवास चालू असताना विक्षेप शक्ती जागृत होत असल्या कारणाने मनुष्याला वारंवार असं वाटत राहतं की ज्या सुंदर गोष्टी आहेत त्या गोष्टींची प्राप्ती आपणाला या जगात होईल का नाही. समजा या जगात नाही झाली तर आपणाला स्वर्गात तरी प्रवेश मिळेल का नाही. आणि हा प्रवेश जर नाकारला गेला तर नेमकेपणानं माझी गती काय, अशी अवस्था होते माणसाची. संतांनी मनुष्य मात्राला एक सुंदर अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि हे आश्वासन केवळ विचारातनं दिलेलं नाही, तर हे आश्वासन देत असताना त्यांनी आपल्या स्वतःच्या दृढ अनुभूती वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितल्या आणि या अनुभूती सांगत असताना ते सहज अवस्थेतच होते. त्यासाठी त्यांना प्रयास पडला नाही. एखादी गोष्ट जेव्हा आत्मसात होते आणि ती गोष्ट प्रगट करावीशी वाटते तेव्हा प्रगट करताना प्रयास पडत नाही, कारण त्या गोष्टीची प्राप्ती त्यांना झालेली असते. त्यासाठी लागणारं अधिष्ठान त्यांनी सिद्ध केलेलं असतं. आपणाला आश्चर्य वाटेल, पुष्कळ वेळा ज्ञानेश्वरी हा विषय सर्वसाधारणतः केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर आता जगाच्या कानाकोपऱ्यात लीलया चर्चेला जातो. पण या चर्चा प्रतिचर्चा चालू असताना संदर्भ, नाना प्रकारच्या व्यक्तींचे अनुभव, त्यांची मतं, या सर्वांचा विचार केला जातो. विचार करायला काही हरकत नाही, कारण तुलनात्मक अशा प्रकारच्या व्यासपीठावर जेव्हा अशा प्रकारचे विचार केले जातात तेव्हा स्वाभाविकतेने माणसातलं जे बुद्धितत्व आहे हे बुद्धितत्व विशेष कार्यरत झालेलं असतं. पण स्वानुभवी जे लोक आहेत, ज्यांनी ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष अनुभवलेली आहे, अशा लोकांच्या सान्निध्यात गेल्यानंतर माऊलीशी आपली प्रत्यक्ष भेट झाली होत आहे आणि माऊलीच्या ठिकाणी जी शांती अनुभवाला माऊलीनं जो शांत रस प्रगट केलेला आहे तो प्रत्यक्ष आपल्या अनुभूतीला येत आहे असं वाटल्याशिवाय राहत नाही. घटना साधी आहे. 1964 साली सहज पुण्याला गेलो होतो. तिथं शंकर महाराजांचा मठ धनकवडीच्या तिथं आहे. त्या मठामध्ये गेलो. सद्गुरू परमचैतन्य आणि साक्षात परब्रह्म असलेले सद्गुरू शंकर महाराज यांचं दर्शन घेतलं. दर्शन घेताना माझ्याबरोबर 2 अतिशय विद्वान गृहस्थ होते. तर पुष्कळ भाविक त्या ठिकाणी येत होते. त्यातला एक भाविकानं काय केलं, एक सिगरेट पेटवली आणि शंकर महाराजांच्या पुढं ठेवली.
ते बरोबरीच्या दोघांना आमच्या बरोबर जे होते त्यांना राग आला. ते म्हणले अशा प्रकारे हे काय अशी जर भक्ती चालत असेल तर आम्हाला मान्य नाही. त्या वयात सुद्धा 64 साली म्हणजे माझं वय 24 वर्षाचं होतं. तर मी त्यांना काय म्हणलं, भक्ती काय आपल्या मान्यतेवर चालत नाही. आपणाला अमुक एक गोष्ट मान्य असेल तर ती गोष्ट म्हणजेच भक्ती किंवा त्यालाच भक्ती म्हणतात असं म्हणणं गैर आहे. त्याचा भाव आहे तो. त्याला विचारलं, बाबा तू ही सिगरेट रोज ठेवतोस, तुला काय वाटतं? तो म्हणला, मला असं वाटतं की महाराज आहेत आणि महाराज सिगरेट ओढत असत तर माझी ही सिगरेट सुद्धा महाराज ओढतात. सर्वसाधारणतः जे व्यवहारी आहेत, जे सुशिक्षित आहेत, त्यांचा विचार जर आपण पाहिला तर आपणाला असं आढळून येईल की इतक्या उत्कट प्रकारचा भाव प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात कार्यरत असतोच असं नाही. लोकांना असं वाटतं की हे गैर आहे. माऊली ही सर्वांना आश्वासक आहे, अतिशय प्रेमळ आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात की माझी देवपूजा पाय तुझे गुरुराजा. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते, मजर उदयसी सद्गुरु जेणे तरलो हा संसार. आणि आपल्या कर्ममार्गाच्या माध्यमातून दत्तप्रभूंशी समरस झालेली टेंबेस्वामी महाराज म्हणतात, अरे स्वर्ग काय वर आहे का खाली पाताळात आहे? दत्त महात्म्यामध्ये उभी आहे. स्वर्ग वर नाही, खाली नाही. तर जो आपल्या अहंकाराला मारतो त्याच्या हृदयामध्ये स्वर्ग आहे. स्वर्गाची त्यांनी व्याख्या कशी, स्व म्हणजे काय, स्वतः स्वकडं आपल्या अंतरात असणारा जो खरा मी, जी परमसत्य आहे, त्याच्याकडं जायचं असेल तर त्याच्या आड कोणती गोष्ट येते तर मनुष्याचा अहंकार येतो. संघर्ष हा अंतर्बाह्य चालूच असतो. पण या संघर्षाचा शम जर करायचा असेल, या संघर्षाला हातबल जर करायचं असेल तर त्यासाठी म्हणून देहभाव कुठंतरी पूर्ण नाहीसा व्हायला हवा. म्हणून ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीत असं म्हणतात, त्यांची पदवी कोणती तर त्यांना ब्रह्मचैतन्य म्हणतात. अहो, चैतन्य म्हणजे काय, जे चराचरामध्ये कार्यरत असतं ते चैतन्य. आणि ब्रह्म म्हणजे जे सतत वाढणार आहे, ज्या चैतन्यामध्ये कधीच खोट येणार नाही, त्या चैतन्याचं मानवी प्रतीक म्हणजे गोंदवलेकर महाराज. तेव्हा सद्गुरुनाथ महाराजांच्या कृपेनं अंतःकरणामध्ये जर भाव निर्माण व्हायला लागला आणि हा भाव दृढ होत गेला तर साधकाची स्थिती कशी होते तर तो त्याच्या प्रपंचामध्ये जरी तात्कालिक चैनीत असला तरी बेचैनीत राहायला लागतो. साधकाची अवस्था अशी होती, त्याला असं वाटायला लागतं की जे चिरंतन तत्व आहे त्या तत्वाची आणि माझी गाठ कशी पडेल, हे तत्व मला कसं प्राप्त होईल, त्यासाठी मी काय करायला पाहिजे आणि या बाबतीत मला बोध कोण करेल. म्हणून सद्गुरूंची आवश्यकता का असते तर सद्गुरू काय करतात तर प्रज्ञाचक्षुचं प्रचलन करतात. सद्गुरूंचं 4 प्रकारचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट जर कोणती असेल तर ते आपल्या शिष्यावर त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येक जीवावर
आपला कृपा कटाक्ष टाक. कृपा कटाक्ष, या ठिकाणी कटाक्ष या शब्दाला फार महत्व आहे. नुसतं बघणं म्हणजे कटाक्ष नाही, तर आत्मस्थित राहून प्रज्ञाचक्षुच्या माध्यमातनं अवलोकन करणं म्हणजे कृपा कटाक्ष. हा कृपा कटाक्ष काय करतो तर साधकाला आपल्याला दोन डोळे एकमेकांचे दिसतात, किंवा माणसाला दोन डोळे आहेत, दोन डोळ्याच्या गोष्टी सगळ्या दोन दोन डोळे दिसतात, ही गोष्ट खरी आहे. पण तिसरा डोळा जो गुप्त असतो त्या डोळ्याचं प्रचलन करण्याचं कार्य कृपा कटाक्ष करतो, आणि तो कृपा कटाक्ष सद्गुरू साधकावर टाकतात, जो त्यांचा शिष्य असेल. खरं म्हटल्यावर सद्गुरू आणि शिष्य या दोन्ही गोष्टी केवळ लौकिकासाठी आहेत. वेदांत असं सांगतो, अज्येष्ठा सहा अकनिष्ठा सहा एते संभ्रातरः ववृधु सौभगाय. जगामध्ये कोण लहान नाही, कोण मोठा नाही, सगळेच अतिशय सुंदर अशा अनुबंधनानं युक्त आहेत, आणि सर्व एकमेकांचे भाऊच आहेत, आणि आत्मकल्याणासाठी सगळ्यांचा प्रवास चालू आहे. हे सूत्र आहे. ऋषीनं जेव्हा ओम पूर्णमदः हा सिद्धांत प्रस्थापित केला, तेव्हा तो ऋषी ही व्यक्ती नव्हती, तर तो मंडल रूप झालेला होता. केवळ मनुष्य जीवाशीच तो एकरूप झालेला होता असं नाही, तर स्वेदज, जारज, उद्भिज आणि अंडज या चारी भागात, चारीतून निर्माण होणाऱ्या जीवांशी तो एकरूप झालेला होता. केवळ जीवांशी एकरूप झालेला होता असं नाही, तर चराचराशी समरस झालेला होता. आणि त्याला असं वाटत होतं, किंवा त्याची ती प्रचिती होती, की ज्या प्रचितीनं सगळीकडं मीच आहे अशी सुरेख विक्षेप रहित जाणीव त्याला दिलेली होती. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी वेदांतासाठी प्रयास करू नका असं अप्रत्यक्ष रीतीनं सांगितलं. कशाला पाहिजे पाठांतर, कशाला सतत वाचन, कशाला? तर त्यांनी एकच गोष्ट संपूर्ण वेदांतातनं हुडकून काढली आणि ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीत तिची गुंफण करून टाकली. ती गोष्ट किंवा ते तत्व जर कोणतं असेल तर ते तत्व, ते म्हणजे एकच अक्षर असं आहे, की जे अक्षर म्हणजे संपूर्ण वेदांताचा सार आहे. ते अक्षर कोणतं तर ओंकार हे ते अक्षर आहे. का ओंकार हे ते अक्षर आहे? माऊली असं म्हणते, सगळ्यात आद्य तत्व, पहिलं स्फुरण जर कोणतं असेल, परब्रह्माचं अधिष्ठान जे मानतात त्यांच्यासाठी महाद्वार कोणता असेल तर ओंकार हेच आहे. ओम नमोजी आद्या. मग ओंकाराचं महत्व काय? ओंकाराचा अभ्यास कसा करायचा, किंवा ओंकार काय करतो एक्झॅक्टली, ओंकार म्हणजे काय नेमकेपणा? तर माऊलीनंच अतिशय प्रेमानं त्याचं विवरण करताना सांगितले की खरं सांगायचं म्हणजे वेदांच्या प्रतिपादनाचा अनुपम असा विषय जर कोणता असेल तर तो विषय म्हणजे ओंकार आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. आणि माऊलीनं 2 वेळा त्या ओंकाराचा तो स्वसंवेद्य म्हणजे ज्याचा त्याला जाणवणारा आहे, स्वतःला जाणवणार आहे म्हणून 2 वेळा जय जयकार केला. जय जय असं का 2 वेळा म्हटलं, एकदाच का म्हटलं नाही? जय स्वसंवेद्य असं म्हणलं असतं तर चाललं असतं. एक जय जो आहे तो देह जागृतीसाठी आहे.
देहभावाला तुमच्या पूर्ण जागृत करायचं आणि देहभाव जो आहे त्या भावाला आत्मभाव जोडण्यासाठी म्हणून दुसरा जय हा वापरलेला आहे. जय जय स्वसंवेद्या. आणि असं देहभाव आणि आत्मभाव यांचा सुंदर सुरेख अशा प्रकारचा संयोग झाल्यानंतर काय होतं तर आत्मरूपाची जाणीव होते. तसं संतांनी ही जाणीव यथार्थ रीतीनं आपल्या आयुष्यामध्ये घेतली. ते म्हणले, अरे एवढं काही भ्यायचं कारण नाही. जीवन आहे, प्रयास आहे, अट्टहास आहे, श्रम आहे, आशा आहे, निराशा आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत. पण तरी सुद्धा प्रत्येक जीवाला आश्वासक आणि इतकंच नव्हे तर कधीच मरण असू नये असं ज्याला वाटतं त्याला सुद्धा अमृतमय करणारं असं जे तत्व आहे ते प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. हे संतांचं आश्वासन. पण एक आहे, हे तत्व ज्यांना आकलन करून घ्यायचं असेल त्यांनी कोणत्याही परिस्थितीत न्यायपथ, म्हणजे गुरुदेव रानडे म्हणत असत की जर खरोखर आपणाला या तत्वाचं अवलोकन करून घ्यायचं असेल तर त्यासाठी म्हणून नैतिक मूल्यांची जोपासना किंवा त्यांचं अधिष्ठान हे मानलं पाहिजे आणि त्या अधिष्ठानाला गृहीत धरूनच आपण पुढे जायला पाहिजे. म्हणून त्यांनी नामयोग सांगितलं. पुष्कळ वेळा काय होतं, कर्माच्या माध्यमातून साधना करत असताना कर्मविक्षेप निर्माण होतात. पुष्कळ मनुष्याला वाटत असतं की कडक सोळ्यामध्ये साधना करावी, सर्व नियमांचं पालन करून साधना करावी, मनात वाईट विचार न येता साधना करावी, अत्यंत शुचिर्भूत राहून साधना करावी, असं सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये घडून येत नाही. मग सुलभ मार्ग संतांनी सांगितला. यासाठी त्यांनी सांगितलं नामस्मरण करा. नामस्मरण असं करा की ज्या वेळे ज्या योगे तुमचे सद्गुरू तृप्त होतील. एकदा काय झालं, भाऊसाहेब महाराज उमदीकरांचे शिष्य अंबुराव महाराज रोज 6-7 तास 8 तास नामाची साधना करायची. सद्गुरूंच्याच अंतःकरणात शिष्याच्या विषयी असं विलक्षण प्रेम निर्माण झालं. त्यांना असं वाटायला लागलं की किती तळमळीनं हा नाम घेतो, किती प्रेमानं नाम घेतो. त्यांनी अंबुरायाला हाक मारली आणि कृपा कटाक्ष, मगाशी कृपा कटाक्षाचा एक भाग सांगितला आपणाला की तो कटाक्ष काय करतो तर साधकाच्या प्रज्ञाचक्षुचं प्रचलन करतो. दुसरी गोष्ट काय करतो तर साधकाला अतिशय उत्तम रीतीनं अध्यात्माचा आंतरव्यवहार कसा आहे याची जाणीव देतो. तिसरी गोष्ट कृपा कटाक्ष काय करतो तर साधकाच्या अंतःकरणातली ब्रह्मवीणा जी आहे त्या ब्रह्मवीणेतून अशा प्रकारचे सूर निर्माण करतो की ज्या योगे त्याला आपल्या केवळ उद्दिष्टाचीच, आपल्या ध्येयाचीच आठवण होत राहावी. कृपा कटाक्षाचा चौथा भाग जर कोणता असेल तर साधकाला हा कटाक्ष निर्भय करून सुरक्षित करतो. आणि पाचवा भाग कोणता असेल तर त्याची देहबुद्धी अशा प्रकारे बाजूला करतो की त्याला वाटावं की मी आणि माझं दैवत आम्ही एकरूपच आहोत.
अंबुराव महाराजांच्याकडं भाऊसाहेब महाराजांनी बघितलं, अतिशय प्रेममय नजरेने बघितलं आणि बघितल्यावर त्यांच्या मुखातनं आपोआपच ध्वनी निघाला, आपोआपच वाक्य निघालं. ते म्हणतात, अंबुराया एष्टंत हेळी निन्न सेवा धन्य नादे. अरे तुझी सेवा काय सांगू, धन्य झालो. सद्गुरूंना असं वाटणं, याच्यामध्ये शिष्याचा लौकिकातला जय नाही. तर आत्मसत्तेच्या गाभाऱ्यात शिष्य किती प्रवीण झालेला आहे, किंबहुना किती सुंदर रीतीनं रत झालेला आहे, हे त्याच्यावरनं कळतं. सद्गुरूंना धन्य वाटलं. व्यवहारामध्ये जयानंतर पराजय असतो, पण अध्यात्म क्षेत्रामध्ये शिष्याची जेव्हा वाटचाल चालू असते तेव्हा पराजय कशाचा असतो, तर विक्षेप वृत्ती या साधकाच्या अंतःकरणात कार्यरत होत असतात. त्या वृत्ती पराजित होतात, निर्बल होतात. मनाला असं वाटायला लागतं, जे चंचल मन असतं त्याला असं वाटायला लागतं की आता आपलं इथं काही आपल्याला इथं थारा नाही, इथं आपण गप्प बसायला पाहिजे. का गप्प बसायला पाहिजे, तर ज्या वस्तूचा त्या साधकानं ध्यास घेतलेला असतो ती वस्तूच मुळी साधकाच्या हृदयांतर्गत कार्यरत असते आणि त्या वस्तू नेमकेपणानं कशी सापडेल याविषयीचा अतिशय सुंदर अशा प्रकारचा प्रवास त्या साधकाचा चालू असतो. हा प्रवास करत असताना साधक भगवंताच्या विलक्षण प्रेमात पडतो आणि प्रेमाचं अलौकिकत्व त्याचे एक एक भाग त्याला जाणवत राहतात. ते कसे ते आपण पाहायचं आहे. हरिः ओम. विठ्ठल 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 विठ्ठल